सत्याला पडदा असतो पण त्याला काही कुलूप नसतं, अशी एक म्हण मराठीत खूप प्रचलित आहे। या म्हणीचा अर्थ असा आहे की सत्य काही काळासाठी झाकून ठेवता येतं पण ते परमनंटपणे झाकून ठेवता येत नाही। पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला ही म्हण आत्ताच का आठवते, तर त्याचं कारण म्हणजे गेल्या 2 दिवसात विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर केलेली प्रश्नांची सरबत्ती। राहुल गांधी सातत्यानं निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतायत। भाजपनं निवडणूक आयोगाच्या मदतीनं निवडणुका कशा चोरल्यात ही गोष्ट ते पुराव्यानिशी सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोगानं धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला होता। पण त्यानंतर बिहारमध्ये राबवल्या गेलेल्या SIR प्रक्रियेबद्दल निवडणूक आयोगावर आरोप झाले। त्या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाच्या नाकीनऊ आलेले असतानाच आता महाराष्ट्रात सुद्धा मतदार याद्यांच्या अनुषंगानं विरोधी पक्ष आता आक्रमक होताना दिसत आहेत। त्यामुळे निवडणूक आयोगाभोवतीचं संशयाचं धुकं हे अधिक गडद होताना दिसतंय। कारण गेले 2 दिवस महाराष्ट्रातले सगळे विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, मनसे असेल, शेकअप असेल किंवा डावे पक्ष असतील, हे सगळे पक्ष एकत्रित येऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जात आहेत आणि निवडणूक आयोगाला प्रश्न विचारताना दिसत आहेत।